श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. यदा लंबोदरं हन्ति सताम प्रत्युह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरं पदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदनां वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्. ॐ नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय राम हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. क्या बात है. जय नवनीरदसम नवनीता प्रिय नवनीरदसम नवनीता प्रिय नवल विनोद विहारी राजा राम. नवल विनोद विहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. क्या बात है. जय गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी राजा राम. गोकुल संकट हारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम. दुर्जन संगमहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी
शरणागत दीना शरणागत दीना चरणी नेई शरणागत दीना चरणी नेई करुणा दृष्टी निहारी राजा राम 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 जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राजा राम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे कृष्ण चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण स्वरूपी मन हे लाविता सौख्यामाहो स्वरूपी मन हे लाविता सौख्यामाहो काम क्रोधाधिक जाती निज धामाहो काम क्रोधाधिक जाती निज धामाहो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे सारा सार वदविता सद्गुरु राया हो सारा सार वदविता सद्गुरु राया हो मंगलधाम जीवन नरहरी पाया हो मंगलधाम जीवन नरहरी पाया हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू हो तन्मय हो बलवंत प्रेमे गावू हो तन्मय हो बलवंत प्रेमे गावू हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रे म्हणा राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम 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 राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम बोला पुंडलिक
माणिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय मंगलमूर्ती 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 जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ नारायण काळी छाप नारायण भज रे मानस नारायण भज रे मानस नारायण भज रे नारायण भज रे मानस नारायण भज रे नारायण भज रे मानस नारायण भज रे त्रिभुवनपति पद चिंतिसी जरी तू त्रिभुवनपति पद चिंतिसी जरी तू काय उणे तुझ रे मानस काय उणे तुझ रे मानस नारायण भज रे नारायण भज रे मानस नारायण भज रे विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी विषय उपेक्षुनी अनुभव लक्षुनी आत्मपदी रत रे मानस नारायण भज रे आत्मपदी रत रे मानस नारायण भज रे नारायण भज रे मानस नारायण भज रे कृष्ण दयार्णवा कर्णपुटी तुझा कृष्ण दयार्णवा कर्णपुटी तुझा कृष्ण दया म्हणा काहीतरी कृष्ण दयार्णवा कर्णपुटी तुझा कृष्ण दयार्णवा कर्णपुटी तुझ हेची कथी गुजरे मानस हेची कथी गुजरे मानस नारायण भज रे नारायण भज रे मानस नारायण भज रे नारायण भज रे मानस नारायण भज रे आज इथे नारद विद्या मंदिर आपलं त्याच्या प्रचार कीर्तनाच्या निमित्तानं आज इथे मला कीर्तन सेवा करण्याचा योग आला आहे.
आणि गणरायाच्या चरणी योग आला आहे. भाग्याची गोष्ट आहे. आज या कीर्तनसेवेनिमित्त आज जे निरूपणाला जे पद घेतलेलं आहे ते पद कृष्ण दयार्णव स्वामी महाराजांचं आहे. आवाज येतोय ना? कारण मलाच वेगळा येतोय. हां, म्हणजे कृष्ण दयार्णव स्वामीजी मूळचे कोपर्डे गावचे, सातारा जिल्ह्यातील कोपर्डे गावचे. आडनाव कोपर्डेकर, मूळ नाव नरहर. पण लहानपणापासूनच कृष्ण भक्तीचं वेड लागलं होतं आणि अखंड असं कृष्ण 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 हे नाम त्यांच्या मुखामध्ये होतं. ते नामाचं वेड एवढं वाढलं की शेवटी नाथ महाराजांचा दृष्टांत झाला आणि नाथ महाराजांनी दयार्णव हा मंत्र दिला. आता आपलं सगळ्यांचं कसं असतं, एखादा नवीन मंत्र मिळाला, नवीन काहीतरी मिळालं तर आपण काय करतो, जुनं बाजूला सरकवतो आणि नवीन जे आहे ते आपण आपलंसं करतो. मग त्यांनी फक्त दयार्णव हाच मंत्राचा जप करायला हवा होता, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी कृष्ण आणि दयार्णव, मग ह्या दोन्ही नामांचा जप सुरू केला. कृष्ण दयार्णव, कृष्ण दयार्णव. वेळ एवढं वाढलं, घरदार वतनदार कुळ होतं, सगळं सोडलंय, गावोगावी फिरावं, घरोघरी जाऊन भिक्षा मागावी, पण अखंड नाम काय, कृष्ण दयार्णव. काहीही बोलायचं नाही, काही दुसरं काहीच बोलायचं नाही, फक्त कृष्ण दयार्णव. कोणी काही विचारलं, कृष्ण दयार्णव. अरे कोण आहेस, कृष्ण दयार्णव. घरोघरी जाऊन भिक्षा मागायचे तर भिक्षान देही म्हणायच्या ऐवजी तिथं जाऊन म्हणावं कृष्ण दयार्णव, कृष्ण दयार्णव, कृष्ण दयार्णव. आणि जी काही भिक्षा मिळेल त्या भिक्षेमध्ये उदरनिर्वाह करावा. असं करता करता नामाचं ते जे एवढं वाढू लागलं की पुन्हा नाथ महाराजांचा दृष्टांत झाला आणि श्रीमद भागवतातील दशम स्कंधाचा प्राकृत भाषेत निरूपण करण्यास त्यांनी नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. सुरू झालं भाषांतर, रूपांतर, प्राकृत भाषेत रूपांतर. 1 ओवी झाली, 2 ओवी झाल्या, 100 झाल्या, 200 झाल्या, असं करता करता 42,000 ओव्यांमध्ये त्यांनी प्राकृत भाषेमध्ये निरूपण केले श्रीमद भागवताच्या दशमस्कंधाचं. पुढे त्यांना हरिवरदाकार म्हणूनही लोक ओळखू लागले. नरहर नाव, कोपर्डेकर नरहर नाव केव्हाच लांब पडू म्हणजे बाजूला गेलं होतं आणि सगळे लोक त्यांना कृष्ण दयार्णव म्हणू लागले आणि तेच नाव त्यांनी पुढे धारण केलं. पुढे आंबेजोगाईला जाऊन ते राहू लागले. असे हे कृष्ण दयार्णव स्वामी महाराज आजच्या पदामध्ये म्हणतायत की नारायण भजरे मानस, नारायण भजरे. त्रिभुवन पतिपद चिंतिसी जरी तू, काय येऊणे तुझरे मानस, नारायण भजरे. विषय उपेक्षुने अनुभव लक्षुने, आत्मपदी रतरे मानस, नारायण भजरे. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ, हेची कथी गुजरे मानस, नारायण भजरे. नारायण भजरे मानस, नारायण भजरे. काय म्हणतात स्वामी महाराज? हे म्हणजे मानस शब्दाचे इथंच सुरुवातच की मानस, नारायण भजरे मानस. मानस शब्दाचे 2 अर्थ, एक म्हणजे मानव देह आपला आणि दुसरं म्हणजे मन. पण ते म्हणजे या मानव देहाला उपदेश करतच नाही येता. म्हणजे संत असे असतात ना, ते देहाला कोणत्याही देहाला उपदेश करत नाहीत, तर ते मनाला उपदेश करतात. तसेच हे कृष्ण दयार्णव स्वामीजी मनाला समजावतायत, त्याला सांगतायत की हे मना, त्या नारायणाचं भजन कर. त्यामुळे काय होईल, त्रिभुवन अखिल ब्रह्मांडाचा तो नायक आहे, त्याचं जर नामस्मरण केलंस, त्याच्या चरणाशी जर तू राहिलास, तर तुला काहीही उणं पडणार नाही. विषय उपेक्षण, काम क्रोध मदमोह मत्सर षड्रिपू आहेत, त्यांना बाजूला करायचं आणि सद्गुरूंचा, मोठ्या व्यक्तींचा, संतांचा अनुभव लक्षात घ्यायचा, त्यांच्याकडून अनुभव ऐकायचा आणि आपला म्हणजे आत्मा जो आहे त्या आत्म्याच्या ठाई जो परमेश्वर आहे वसलेला, त्या परमेश्वराच्या चरणी रत व्हायचं. आणि हेच कृष्ण दयार्णव स्वामीजी मनाशी गुजगोष्टी करतायत की नारायण भजरे मानस, नारायण भजरे.
आताच म्हटलं की संत मनाला उपदेश करत असतात. आपले सज्जनगड निवासी असलेले समर्थ सद्गुरू, राष्ट्रगुरू असलेले समर्थ रामदास स्वामी यांनी तर मनाला उपदेश करताना 205 मनाचे श्लोक लिहिलेत. एका श्लोकात ते म्हणतात, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. काय म्हणतात त्याच्यामध्ये समर्थ? मनाला सज्जन म्हणतात. गडावर राहणारे समर्थ मनाला सुद्धा सज्जन म्हणतात. कारण मुळातच मन कसं आहे, लहान बाळाचं मन कसं असतं? सात्विक असतं, सद्गुणी असतं. पण बाहेरचा वारा लागला की ते मन इकडे तिकडे डोलायला लागतं. अशा या सात्विक मनाला समर्थ उपदेश करतायत की मना सज्जना भक्तिपंथेची जावे. काय कर, भक्तीच्या पंथाने जा, भक्तीच्या वाटेने जर गेलास तर श्रीहरीपर्यंत पोहोचशील. एक श्लोक आहे मध्ये की मनाला मन कसं असतं. मन कुत्रोद्योगः सपदि वदेते गम्य पदवीं, नरे वा नार्या वा गमनमुभयागप्यमुचितं, यतस्ते क्लीबत्वं प्रतिपदमहो हास्यजनकम्, अतस्तद्गन्तव्यं सकलसुखदं ब्रह्म परमं. सद्गुरुनाथ भगवान की जय. ह्या श्लोकाचा अर्थ पाहताना एक थोडा की कसं विचारले मनाला एक जण विचारतायत, ओ मनाजीराव, मनाजी पंत, सध्या काय उद्योग चालू आहे तुमचा? मनाजी पंत म्हणतायत, काही नाही, चाललंय आपलं भटकणं. अहो पण कुठे भटकताय? काहीतरी असेल ना ठिकाण, कुठे भटकताय? सध्या कुठे भटकताय ते सांगा. सध्या कुठेही भटकत नाही, इथे बाल्कनीमध्ये बसलोय आणि समोर बाग आहे, उद्यान आहे, आणि त्या उद्यानामध्ये स्त्रिया पुरुष चाललेले आहेत आणि त्यांच्या क्रीडा पाहण्यामध्ये मग्न आहे. अहो पण त्या क्रीडा पाहून तुम्हाला आनंद मिळतो का? हो तर मन रमतं माझं तिथे. पण मनाजीराव, ते पाहून तुमचा कोणी सत्कार करणार आहे का? की ते तुम्ही पाहताय मग तुमचा सन्मान करणार आहे, कोणीतरी तुम्हाला बोलावणार आहे आणि तुम्हाला पुरस्कार देणार आहे का? नाही, तसं काही होणार नाही आहे. मग का बरं हे असलं अनुचित काम करताय? म्हणजे अहो, हे स्त्रिया आणि पुरुषांच्या क्रीडा पाहणं हे अनुचितच काम आहे. मग काय करायचं? तर आपल्या जातवाल्यांमध्येच रमायचं. म्हणजे काय? हे स्त्री जाती आणि पुरुष जाती असं सांगते मी. जातवाले म्हणजे स्त्री जात आणि पुरुष जात. स्त्रियांनी स्त्रियांमध्ये, आता बघा सगळ्याजणी बसल्यात की नाही, पुरुष इकडे, स्त्री जाती इकडे, पुरुष जाती इकडे. स्त्री जातीमध्येच रमतात, पुरुष जातीमध्येच रमतात. स्त्रियांना आपलं जर मनातलं सांगायचं असेल ना, आपल्या मैत्रिणीला सांगतात बरं का. त्या कुणाला दुसऱ्याला सांगायला जातात का? नाही सांगायला जात. पुरुषसुद्धा त्यांच्या कंपूमध्ये ते सगळं सांगत असतात. मग मी कुठे रमावं? मना, तू तृतीय पुरुषी आहेस, मग तू तुझ्या तृतीय पुरुषी जातवाल्यांमध्येच का बरं रमत नाही? म्हणजे अरे मना, ते मन, तू कोण आहेस? तर ते मन आहे आणि ते परब्रह्म. मग त्या परब्रह्माच्याच ठाई तू रम ना. त्या परब्रह्माच्या चरणाशी जा, त्याच्याशी एकरूप हो, तरच तुला भगवंत भेटतील. भक्तीच्या मार्गाने गेल्यावर मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. अनुचित आहे ते सगळं सोडून द्यायचं आणि जे वंदनीय आहे तेच त्यालाच आपलंसं करायचं. जीवाला जर शिवापर्यंत पोहोचवायचं असेल ना, तर समर्थांचे हे जे मनाचे श्लोक आहेत ना, 205 मनाचे श्लोक,
त्या मनाच्या श्लोकांची शिदोरी आपल्याजवळ असायला पाहिजे. पण नुसते असून चालणार आहे का? नुसतं ऐकून चालणार नाही आहे. मनाचे श्लोक लावलेत, आपले कॅसेटवर लावलेत, ऐकतोय किंवा कोणीतरी म्हणतंय तिथं जाऊन ऐकतोय, तर तसं नाही. ते अंगीकारले पाहिजेत. तेव्हाच कुठे त्या भगवंतापर्यंत पोहोचता येणार आहेत. 204 मनाचे श्लोक लिहिलेत आणि 205व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाती. हे जर ऐकलं, आचरण केले, हे 204 मनाचे श्लोक जर आचरणात आणले, तरच भगवंताच्या ठाई जाता येणार आहे. आणि म्हणूनच कृष्णदयाळराव स्वामीजी महाराज सुद्धा मनालाच उपदेश करतायत आणि मनाला म्हणतायत की नारायण भजरे, मानस नारायण भजरे. कारणही सांगतायत की नारायण म्हणजे नार अधिक यण, जीवांचा समूह. जीवांच्या समूहामध्ये जो राहतो तो नारायण. आणि त्याचं भजन कर, तुला काहीही कमी पडणार नाही. पण मन ऐकतं का? मन ऐकत नाही. मन चंचल आहे, भटकत असतं. भटकत काहे को फिरे साधोजी, भटकत काहे को फिरे साधोजी, भटकत काहे को फिरे साधोजी. मन मोही गंगा, मन मोही जमुना, मन मोही गंगा, मन मोही जमुना, मन मोही स्नान करे, मन मोही स्नान करे साधोजी. भटकत काहे को फिरे साधोजी, भटकत काहे को फिरे साधोजी, भटकत काहे को फिरे. शेवटच्या चरणामध्ये कबीरदास म्हणतात, सुन भई साधू मन मेही राम भरे. मनामध्येच राम आहे, कशाला भटकतो? इकडे तिकडे भटकायचं काहीच कारण नाही. या मनामध्ये, इथं या अंतःकरणामध्येच प्रभू राम भरलेले आहेत, म्हणजे भगवंत भरलेले आहेत, परब्रह्म भरलेले आहेत. मग इकडे तिकडे फिरायची गरजच नाही. याची ओळख करून घेणं गरजेचं आहे. आपल्या बहिणाबाई संत ज्या म्हणजे आपण अगदी लहानपणापासून असं पुस्तकांमध्ये वगैरे वाचत आलो, त्यांच्या पारंपरिक रचना वाचत आलो. मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, आधी होत भुईवर गेलं गेलं आभाळात. मन कसं आहे? ओढाळ आहे मन. आत्ता इथं आहे तर दुसऱ्या क्षणाला ते आभाळात असणार आहे. अशा मनाला कसं बरं काबूत ठेवायचं? हो, महारथी अर्जुनसुद्धा या मनापुढे शरण गेला होता आणि भगवंताला त्याची तक्रार सांगतोय, त्या मनाची तक्रार सांगतोय की भगवंता, चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. भगवंता, हे मन आहे ना चंचल आहे, हे मन खोडकर आहे. प्रमाथी, कृष्ण प्रमाथी खोडकर आहे, बलवान आहे, ताकदवान आहे आणि हट्टी आहे. 4 पदव्या देतोय अर्जुन. हे मन ताब्यातच राहत नाही, काही केल्या ऐकत नाही. काय बरं करू मी? कसं बरं या मनाला सावरू, कसं या मनाला आवरू? अहो, भगवंत हसतायत आणि भगवंत म्हणतायत, बरोबर आहे पार्था, तू जे म्हणतोयस ना ते बरोबर आहे की आपलं ते मन आहे, चंचल आहे, खोडकर आहे, हट्टी आहे, ताकदवान आहे, बलवान आहे. पण हा पणच मूळमेख आहे. काय भगवंता, काय पण म्हणजे काय? जर उपासनेने, साधनेने आणि वैराग्याने
जर या मनाला आवर घातला ना तर ते ताब्यात येतं. कवी मोरोपंत एके ठिकाणी म्हणतात, मन हे ओढाळ गुरु, मन हे ओढाळ गुरु, परधन परकामिनीकडे धावे, यास्तव विवेक पाशे, कंठी वैराग्य काष्ठ बांधावे. काय म्हणतायत मोरोपंत? मन हे ओढाळ गुरु आहे, म्हणजे इकडे तिकडे इकडे तिकडे तोंड घालत फिरत असतं. जे असं सोडून दिलेलं जनावर असतं ते इकडे तिकडे तोंड घालत फिरत असतं. परधन परकामिनीकडे धावत असतं. पण या मनाला जर विवेकाच्या पाशानं म्हणजे विवेकाच्या दोरीनं जर त्याच्या गळ्यामध्ये वैराग्याचं लोढणं बांधलं ना तर ते मन ताळ्यावर येतं. आता एवढं सगळं झालंय, सांगतायत भगवंत की बाबा उपासना साधना आणि वैराग्याने मन ताब्यात ठेवता येतं. तरी पण शंका फिटते का अर्जुनाची? नाही फिटत. अर्जुन मग पुन्हा म्हणतोय, भगवंता तरी माझी शंका आहेच. गुरूंना आवडत असतं बरं का शिष्यांनी शंका विचारलेल्या. काय शंका आहे? भगवंता तू एके ठिकाणी म्हणतोयस की इंद्रिय जी आहेत त्या इंद्रियांमधलं मन जे मुख्य इंद्रिय आहे ते म्हणजे मी आहेस. मग हे मन असं चंचल का, खोडकर का, हट्टी का, बलवान का आणि ताकदवान का बरं? आणि तेव्हा पुन्हा एकदा भगवंत हसतायत आणि भगवंत म्हणतायत की आहे तसंच असतं. कारण आहे त्याला, मुळात मन सात्विक आहे, सत्वगुणी मन आहे. आपलं स्वत्व ते केव्हा विसरतं? जेव्हा मायेच्या संगतीत येतं आणि तिच्याबरोबर ते वाहायला लागतं, तेव्हा ते आपलं स्वत्व विसरतं मायेच्या संगतीमुळे. आणि मग ते स्वतःला बद्ध समजू लागतं. एक कुंभार होता. कुंभाराचं काम काय आपलं मातीची भांडी बनवणं वगैरे. आणि रोज सकाळी उठायचं, जी काय आपली 8-10 गाढवं होती त्या गाढवांना घ्यायचं, त्यांच्यावरती पोती लादलेली असतात बघा, मोकळी दोन्हीकडे कप्पे असतात, आणि घेऊन जायचे आणि माती भरून आणायची. जाताना तो काय करायचा, ती जेवढी गाढवं आहेत तेवढ्या दोऱ्या घेऊन जायचा. तिथं नेऊन ते माती भरता भरता ते गाढवांना सवय काय असते, तिथपर्यंत जायचं आणि परत फिरायचं. ओझं पाठीवर असो नाही तर नसो, आपलं तिथं गेलो आहे आपण त्या जागेपर्यंत परत फिरलं की आपण आपल्या घरी परत मग मोकळे पण येणार, म्हणून त्यांना बांधून ठेवायचं तिथे. एका गाढवाच्या पाठीवर माती लादायची आणि त्याला पाठवायचं. एके दिवशी झालं काय, सगळ्या गाढवांना त्यांनी बांधायला सुरुवात केली आणि एक दोरी कमी पडली. मग ते गाढव आता इकडे तिकडे फिरणार, इकडे तिकडे जाणार, काय करावं बरं विचारात पडला. त्याला एक कल्पना सुचली. त्यानं काय केलं, त्या गाढवाला त्याला बांधायच्या जागी घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर त्या गाढवाच्या गळ्यामध्ये दोरी अडकवली आहे आणि ती दोरी खाली बांधली आहे, अशी ॲक्शन केली. मराठी भाषेत ॲक्शन केली अशी. ते गाढव तिथं उभं राहिलं. बरं, सगळे गाढवांवर माती भरली आणि गाढवं आपली ओळीनं निघाली आपली. आणि याच्यावर गाढवावर माती भरली आणि त्याला हाकलू लागला की चल बाबा चल. ते कुठे ऐकताय, ते तिथून हलायलाच तयार नाही. कानाला ओढतोय की चल बाबा, तरी हलायला तयार नाही. त्याच्या लक्षात आलं की मगाशी आपण त्याला बांधायची ॲक्शन केलेली, बघूया. मग त्यांनी खालून सोडलं, उलटी ॲक्शन पुन्हा केली आणि मग तेव्हा कुठं ते गाढव त्या गाढवांच्या मागे चालू लागला. तसं ते मायेच्या संगतीनं बद्ध समजतं मन बद्ध नसतं, बांधलेलं नसतं. मन ते समजून जातं, म्हणजे बांधलंय, मायेच्या संगतीमुळे बांधलंय असं ते स्वतःला समजतं. म्हणजे मगाशी आपण म्हटलं की जीवाला शिवापर्यंत पोहोचवायचा असेल तर मनाचे श्लोक, म्हणजे मनाला कळालं पाहिजे की जीवाला शिवापर्यंत पोहोचवायचं आहे. मन सगळीकडे भटकतच आहे मन, पण त्याला त्या ह्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे, परब्रह्मापर्यंत पोहोचायचं आहे. विषय वासना
सगळ्या बाजूला सारायच्यात आणि सद्गुरूंना शरण जायचं आहे किंवा संतांना शरण जायचं आहे, त्यांच्या अनुभव लक्षात घ्यायचे आहेत आणि ते सांगतील तसं केलं तर भगवंतापर्यंत पोचता येणार आहे. हे मन मुळात सत्वगुणी आहे. हे आपल्या आता हे तिसऱ्यांदा बोलते की सत्वगुणी आहे, सात्विक आहे. माऊलींनी एका ठिकाणी सांगितलं आहे की मनाचे दुर्गुण खूप लोक सांगतात की मन हे असं आहे, मन तसं आहे, मन तसं आहे. म्हणजे जर 100 गुण असतील तर त्यातले 99 गुण आहेत ना, म्हणजे ते दुर्गुणाच्या ह्याच्यातच जातात की 99 दुर्गुण मनाच्या ठिकाणी, पण एकच सद्गुण मनाच्या ठिकाणी आहे की मन हे एकच साधन आहे किंवा हे मन एकच आहे की जे भगवंतापर्यंत पोहोचू शकतं आपल्याला. त्यांनी जर मनात आणलं ना, एवढं ताकदवान आहे ते मन, त्यांनी जर मनात आणलं ना तर आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडून जातात. वाईट गोष्टी घडायला वेळ लागत नाही, पण त्यांनी जर मनात आणलं की चांगलं करायचं आहे, काहीतरी चांगलं करायचं आहे, तर चांगलं करून त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. भगवंतच असं नाही हो, ज्या ज्या गोष्टी आपण की एखादं कार्य हातात घेतलं आहे, कोणतंही म्हणजे चांगलं कार्य हातात घेतलं आहे आणि ते कार्य करायला स्फूर्ती मनामुळे मिळते आणि ते कार्य पूर्णसुद्धा मनामुळेच होतं. नाहीतर खूप अडथळे असतात की आपण काहीतरी करायला जातो पण काही ना काही अडथळे येतच राहतात, पण ते काम काही पूर्ण होत नाही. पण मन जर खंबीर असेल, म्हणून तर मन ताकदवान आहे ना, मन जर खंबीर असेल तर ते चांगलं कार्य पूर्ण होतं. आणि ह्याच गोष्टी कृष्णदयार्णव स्वामीजी आपल्या निरूपणाच्या पदामध्ये सांगत आहेत. ते सेमच राग. नारायण भज रे मानस, नारायण भज रे, नारायण भज रे मानस, नारायण भज रे, नारायण भज रे मानस, नारायण भज रे, नारायण भज रे कृष्णदयार्णव कर्णपुटी तुझ, कृष्णदयार्णव कर्णपुटी तुझ, हेची कथी गुजरे मानस, नारायण भज रे, नारायण भज रे मानस, नारायण भज रे, नारायण भज रे मानस, नारायण भज रे. करुणा करा जग जागवा, शंभो शंकरा करुणा करा जग जागवा, शंभो शंकरा करुणा करा जग जागवा, शंभो. सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो, हे भवतारक दुःख निवारी शंभो. सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो,
हे भवतारक दुःख निवारी शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो अंधार हा लोपवा द्यावा प्रकाशनवा अंधार हा लोपवा द्यावा प्रकाशनवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो सम्मार्गिली अंगणे पानावली गोदने सम्मार्गिली अंगणे पानावली गोदने आसावला आसमंत अमृताने चिंबना हवा हे शिवा आसावला आसमंत अमृताने चिंबना हवा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो तू आपदा वारणारा तू दुःखिता तारणारा
आर्त अभयंकरा शांत व्हा हे शिवा होई कृपावंत विश्वातले आर्त अभयंकरा शांत व्हा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारी शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो 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 शंभू महादेवांचा गजर करूया. शंभो महादेवा शिव शंभो महादेवा शंभो महादेवा शिव शंभो महादेवा म्हणा शंभो महादेवा शिव शंभो महादेवा शंभो महादेवा शिव शंभो महादेवा शंभो शिव शंभो शिव शंभो शिव शंभो शिव शंभो महादेवा शंभो महादेवा शिव शंभो महादेवा शंभो महादेवा शिव शंभो महादेवा शंभो महादेवा शिव शंभो महादेवा. मंगलमूर्ती शंभो हर हर शंभो हर हर शंभो हर हर मंगलमूर्ती गणपती बाप्पा. आपण पहिल्या आपल्या पूर्वरंगाच्या पदामध्ये बघितलं की मनाला उपदेश करतायत स्वामीजी की मना परब्रह्माचं नाव घे, भगवंताचं नाम घे. मग हे भगवंताचं नाम घेतल्यानंतर काय साध्य होतं आणि कुणाला काय मिळालं आहे छोट्याशा आख्यानामधून बघूया. लक्षात नाही आलं, आज सोमवार आहे, सोमवारचं आख्यान हे केलं असतं, पण भगवान गोपाळकृष्णांचं घेतलं आहे. भगवंताचं अवतार कार्य संपलं होतं, भगवान गोपाळकृष्णांचं अवतार कार्य संपलं होतं. जे जे कार्य करायला ते या पृथ्वी तलावर आलेले होते ते सगळं पूर्ण झालं होतं. मग आता शांत राहावं, निवांत राहावं असं वाटू लागलं आणि त्यांनी समुद्रामध्ये द्वारकानगरीची स्थापना केली. आता ती द्वारकानगरी पण काही छोटी नाही हो, मोठी. कारण त्यांचा कुटुंब कबिला केवढा मोठा, त्यामुळे द्वारकानगरीसुद्धा मोठी. पण ती पण साधीसुधी नाही किंवा अशी दगड माती विटांची अशी नाही, सोन्याची द्वारकानगरीची सोन्याच्या द्वारकानगरीची स्थापना केली. कशी आहे? मदनतात केत हरे राहित्या स्थळे द्वारावती रम्य खरी नटली असे नाना परी. द्वारावती रम्य खरी नटली असे नाना परी. द्वारावती रम्य खरी नटली असे नाना परी. मदनतात तेत हरी मदनतात तेत हरी राहित्या स्थळी द्वारावती रम्य खरी नटली असे नानावरी. द्वारावती रम्य खरी नटली असे नानावरी. द्वारावती रम्य खरी नटली असे
कशी होती ही द्वारका नगरी? सोन्याची. रस्ते म्हणजे घरं सोन्याची, दारं सोन्याची आणि रस्ते हिऱ्या माणकांचे. गायी पहा वत्सा सहित, गायी पहा वत्सा सहित, फिरती त्या स्थळी द्वारावती. रम्य खरी नटली असे नानाप द्वारावती. रम्य खरी नटली असे नानाप, नटली असे नानाप, नटली असे नाना परी. गाई गुरं फिरतायत आणि गाई पण नुसत्याच गाई फिरत नाही आहेत, आपल्या वासरांबरोबर फिरतायत. भगवंताला छंद होता, गोपालनाचा छंद. आणि तो छंद आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी भगवंताचीच प्रेरणा घेऊन आत्तापर्यंत तो छंद लोकांपर्यंत आहे बरं. नवीन जे गाईगुरांचे जे नवीन वाण, असं आपण ते धान्याला कसं वाण म्हणतो तसं ते नवीन प्रकार भगवंताच्या त्या द्वारका नगरीमध्ये होते गाईगुरांचे. आणि भगवंत ते जोपासत होते. सगळं वैभव भगवंताच्या पायाशी लोळण घेत होतं. पण तरी पण कुठेतरी मनामध्ये, भगवंताच्या मनामध्ये चिंता सतावत होती. काहीतरी अस्वस्थ वाटत होतं भगवंतांना. जेवण जाईना, पाणी जाईना, काहीही दिलं तरी नको मला, काही पाणी दिलं तरी नको मला, सरबत आणतायत नको मला. अहो त्या 16,000 त्यांचा तो सगळा कुटुंब कबिला सगळ्याजणी येऊन विचारतायत भगवंतांना, काय झालं तुम्हाला, काय झालं तुम्हाला? पण काही नाही, मला काही झालेलं नाही, मला कसं तरी वाटतं आहे. अहो सगळ्याजणी आल्या रुक्मिणी आईसाहेबांकडे आणि रुक्मिणी आईसाहेबांना म्हणतायत की ताई तुम्ही भगवंताच्या खास जवळच्या, तर भगवंतांना जाऊन विचारा बरं नक्की काय झालं आहे त्यांना. आम्ही सगळेजण जातो आहे पण ते काहीही कुणाला सांगत नाही आहेत. आणि रुक्मिणी आईसाहेब निघाल्या. रुक्मिणी आईसाहेब भगवंताकडे गेल्या, भगवंताच्या चरणाशी उभ्या आहेत आणि भगवंतांना विचारतायत काय झालं तुम्हाला, काही होतं आहे का? काही नाही गं, मला काहीही होत नाही. मग का बरं तुमचा चेहरा असा दिसतो आहे? मला ना चिंता वाटते आहे, अस्वस्थ वाटते, काही खावंसं वाटत नाही, काही प्यावंसं वाटत नाही. पण तरी झालं आहे काय? पोटात दुखतं आहे का? डोकं दुखतं आहे का? नाही गं, काही झालेलं नाही. मग काय झालं आहे सांगा तरी. अगं मला हा निवांतपणा आहे ना, इथला शांतपणा आहे ना, तोच मला छळतो आहे. काहीतरी कळेल असं सांगा. हे असं काय, हे काय बोलणं झालं का? निवांतपणा, शांतपणा छळतो. लोकांना शांतपणा हवा आहे, निवांतपणा हवा आहे म्हणून आपण तिसरं घर करतो की नाही, हां सेकंड होम करतो की नाही, की तिथे शांत असं वनराईमध्ये राहण्यासाठी 2 खोल्या का होईना बांधतो आणि तिथे जाऊन शांततेत राहतो. मग तुम्हाला का बरं काहीतरी कळेल असं तरी सांगा ना. मी सांगेल पण ते तुला राग येणार नाही ना? नाही येणार मला राग. बोला भगवंता, तुम्ही सांगा मला तुम्हाला काय झालं आहे ते. आणि भगवंत सांगू लागले की मला हा निवांतपणा ना मला भूतकाळात घेऊन जातो आहे, अति भूतकाळात घेऊन जातो आहे. म्हणजे माझं आठवतो तोच सुखाचा काळ, माझं आठवतो तोच सुखाचा काळ, जेव्हा मी होतो बाळ, जेव्हा मी होतो बाळ. मज भवताली गोप गोपी गोपाळ, मज भवताली गोप गोपी गोपाळ, ती भीड किती वेल्हाळ, ती भीड किती वेल्हाळ. ते हंबरणे गायींचे, ते हुंदडणे बछड्यांचे, ते हंबरणे गायींचे, ते हुंदडणे बछड्यांचे, निशिदिनी आठवे साचे, निशिदिनी
आठवे साचे तुझं सांगू किती मी आता व्याकुळता येते चित्ता व्याकुळता येते चित्ता व्याकुळता येते चित्ता. काय सांगू ग, हा निवांतपणा येते आवाज हा ना, म्हणून तर इकडे आवाज येतोय का. तो निवांतपणाच मला छळतोय आणि मला भूतकाळात घेऊन जाते. भूतकाळात म्हणजे कुठे, तर मला अगदी गोकुळात घेऊन जातोय. मला त्या तिथल्या गाईंचं हंबरणं ऐकू येतं आहे, ते हुंदडणं दिसतंय बछड्यांचं. आणि सांगू, मला त्या गोपींची आठवण येते. गोपींची आठवण येते हे ऐकलं रुक्मिणी आईसाहेबांनी आणि लगेच म्हणतायत, कळलं हो कळलं, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळलं. एवढ्या एकाहून एक पतिव्रता स्त्रिया इथे असताना तुम्हाला त्या गोकुळातल्या गोपींची आठवण येते. सगळ्या अष्टप्रधान नायिका इथे असताना तुमच्या सेवेला हजर आहेत. सगळं सुख इथे तुमच्या पायाशी लोळण घेत आहे, तरीसुद्धा तुम्हाला गोकुळाची आठवण येते, त्या व्यभिचारी गोपींची आठवण येते. अहो भगवंतांनी तो शब्द ऐकला, व्यभिचारी हा शब्द ऐकला. भगवंत विचार करतात, मला काहीही बोलल्या नाही तरी चालतील, पण माझ्या गोपींना का बरं बोलली रुक्मिणी. छातीत कळ आली आणि रुक्मिणी आईसाहेबांना भगवंत म्हणतायत, रुक्मिणी काहीतरी जिभेला लगाम दे ग. काय बरं तू त्या गोपींना व्यभिचारी म्हणतेस. मग त्या व्यभिचारी, मग त्यांची आठवण काढणारा मी सुद्धा व्यभिचारीच ना. नाही हो नाही भगवंता, नाही, तुम्ही अत्यंत परम पावन तुम्ही. असं कसं, त्या जर व्यभिचारी म्हणजे तू म्हणतेस की त्या व्यभिचारी आहेत, मग मी पण व्यभिचारी ना. मी परमपावन कसा, मी परमपावन तर त्या पण परमपावन. म्हणजे वाईट आणि चांगलं असं दोन्ही एकत्र राहू शकत नाही. काहीतरी एकच निर्णय घे. अहो भगवंत आहेत ते. एक डोक्यामध्ये पेटवून दिलं आणि बरोबर बाण वर्मी लागलाय कळालं आणि भगवंत शांतपणे झोपलेत. 4-5 दिवस जाऊ दिले आणि भगवंतांचं नाटक सुरू झालं. मला काहीतरी होतं आहे, मला काहीतरी होतं आहे, मला काहीतरी होतं आहे. पुन्हा या सगळ्याजणी स्त्रिया आल्यात भगवंताकडं, काढे देत आहेत, औषधं देत आहेत, वेगवेगळे वैद्य बोलावले गेले, पण भगवंताच्या तब्येतीत काही सुधारणाच नाही. अहो ते नाटकच आहे, कशी सुधारणा होणार. काही खायचं नाही, प्यायचं नाही, काही नाही, नुसतं पडून राहायचं. पुन्हा त्या रुक्मिणी आईसाहेबांकडे आल्या आणि रुक्मिणी आईसाहेब पुन्हा भगवंताकडे गेल्या. भगवंताच्या चरणाशी उभ्या राहिल्यात आणि भगवंतांना विचारतायत, काय झालंय काय तुम्हाला, सांगा बरं. काही झालं नाही, आता माझा शेवट जवळ आलाय, पुढच्या तयारीला लागा. काय म्हणताय भगवंता. आणि घळघळ घळघळ अश्रू रुक्मिणी आईसाहेबांच्या डोळ्यातून वाहू लागले. त्यांना रडताना पाहून दासी होत्या त्या रडायला लागल्या. रुक्मिणी आईसाहेब रडतात पाहून बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत भगवंताच्या, त्यासुद्धा रडायला लागल्या. द्वारपाल रडायला लागले. एकमेकांना पाहून सगळेजण काय झाले, भगवंताची तब्येत बरी नाही आहे हे ऐकले आणि सगळी द्वारका नगरी रडायला लागली. आणि त्याच वेळेस आपल्या या गादीचे मालक देवर्षी नारद महाराज त्याच वेळेस त्या आपल्या द्वारका नगरीमध्ये आलेत. पाहतायत, रडतायत सगळीकडे, तरी त्यांनी आपल्या ब्रह्मवीणेचा झणत्कार केला. नारायण नारायण नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाकरा हरे नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायणा नारायण नारायण. नारद महाराजांची स्वारी आली आहे. द्वारपालाला विचारतो, कोणी काहीच सांगायला तयार नाही हो. आपले चाललेत आतमध्ये महालात
आलेत, सगळ्या स्त्रिया रडताना पाहिलंय. भगवंताच्या महालाच्या आत जात आहेत तर बाहेर रुक्मिणी आईसाहेब रडताना दिसत आहेत. काय झालं रुक्मिणी, नक्की झालं काय? भगवंताची तब्येत बरी नाही आहे. आता प्रकृती म्हणजे बिघडते ती प्रकृती असं म्हणतात ना ते. आता हे ते पूर्ण पुरुष आहेत, पुरुष आणि प्रकृती बिघडते प्रकृती, पण पुरुष काय बिघडत नसतो. मग ती प्रकृती काहीतरी झाले, काहीतरी घोटाळा आहे. मी भगवंतांना जाऊन भेटून येतो. आणि आतमध्ये आलेत, महालात आलेत. भगवंत झोपलेले होते, त्यांना चाहूल लागली. अलगद डोळे उघडले, बघितलं, हां आलं उत्तर. आणि तसेच निश्चित पडून राहिलेत. नारद महाराज म्हणतायत की काय झालं भगवंता, तुम्हाला काय झालं काय? सगळी द्वारकानगरी रडते, झालं काय? नारदा, दान धर्म करायला लागा. म्हणजे माझं काय आता खरं नाही, माझा शेवट जवळ आलाय, दान धर्म करायला लागा. अहो भगवंता, झालंय काय ते तरी सांगा. काही नाही झालं, माझा शेवट जवळ आलेला आहे. अहो काय आजार झालाय तो तरी सांगा, काय झालंय ते तरी कळू द्या. त्याच्यावर काहीतरी औषध असेल ना. औषध आहे, पण ते कठीण आहे, ते मिळणं शक्य नाही. म्हणजे काय, मला कळेल असं काहीतरी सांगा. औषध आहे रे, पण कठीण आहे औषध. अहो कठीण सोपं नंतर बघू, अगोदर औषध काय ते तरी सांगा. आणि भगवंत औषध सांगतायत. प्रेम जयाचे मजवरी, प्रेम जयाचे मजवरी, त्याची पदधूळ लाविता अंगा. शमवी ममता पाते, शमवी ममता पाते, जेवी शिवाचे शिरीवसे गंगा. ज्याचं माझ्यावर प्रेम आहे त्याची पदधूळ, पायाची माती जर आणून माझ्या अंगाला लावली तर माझा आजार पण दूर होणार आहे. जसं भगवान महादेवांच्या शिरावर काय गंगा माता आहे, आणि त्यामुळे त्यांचं ते जे उष्णता जी होती ती उष्णता कमी झालेली आहे, ताप त्यांचा कमी झालेला आहे. तसंच ही पदधूळ जी आहे ती माझ्या आजाराचं औषध आहे. अहो एवढंच ना, पदधूळच पाहिजे ना, लगेच आणून देतो. नारदा थांब, कठीण आहे बरं का ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. लगेच येतो, लगेच जातो, लगेच येतो आहे. आणि बाहेर आलेत. रुक्मिणी आईसाहेबांशी बोलायला लागलेत. काय रुक्मिणी, मला औषध मिळालं आहे, औषध सांगितलं आहे भगवंतांनी, ते औषध मी आत्ता जातो ना, आत्ता घेऊन येतो. आणि नारद महाराज निघालेत, त्रैलोक्यामध्ये फिरतायत बरं का, ठिकठिकाणी जात आहेत आणि विचारतायत औषध देणार का म्हणून. प्रभूच्या औषध कामासाठी नारद फिरले अवघी सृष्टी. ब्रह्मदेवा प्रथम भेटले शिवशंभूंना नारद वदले. ब्रह्मदेवा प्रथम भेटले शिवशंभूंना नारद वदले. औषध कोणी नाही दिदले, औषध कोणी नाही दिदले. इंद्रचंद्र मग वरुण जाहले, दिक्पालांच्या सवे भेटले. इंद्रचंद्र मग वरुण जाहले, दिक्पालांच्या सवे भेटले. औषध कोणी नाही दिदले, औषध कोणी नाही दिदले. जो तो सांगे परब्रह्म ते, जो तो सांगे परब्रह्म ते. कैसे देऊ पदमातीते, कैसे देऊ पदमातीते. निश्चित आमुची हानी होते, निश्चित आमुची हानी होते, निश्चित आमुची हानी होते. सगळीकडे गेलेत. अगोदर ब्रह्मदेवांकडे गेले, भगवान महादेवांकडे गेले, पण कोणीही ती पदधूळ दिली नाही, माती, पायाच्या खालची माती दिली नाही. इंद्र चंद्र वरुण सगळीकडे फिरून आले, पण कोणीही द्यायला तयार नाही. कारण सांगतायत की ते परब्रह्म आहे
आणि त्या परब्रह्माला जर आमच्या पायाची माती जर लावली तर आम्हाला नरकात नाही का जायला लागणार? आम्ही नरकात जाऊ ना. देवाला आपल्या पायाची माती लावायचं म्हणजे काय? आम्ही नरकात जाऊ, आमची हानी होणार आहे. त्यामुळे आम्ही काही तुम्हाला हे औषध देऊ शकत नाही. सगळीकडे फिरून झालं हो. उत्साहाने गेले होते, लगेच जातो लगेच घेऊन येतो, पण तोंड पाडून आलेत ते महालात. आणि ते पडलेला जो चेहरा पाहिला आहे भगवंतांनी, आणि भगवंतांना काय कळायचं ते कळाले. भगवंत म्हणतात, नारदा मिळालं का औषध? आता भगवंत आहेत ते, बरोबर विचारत, नारदा मिळालं का औषध? नाही हो भगवंता, नाही मिळालं. कुठे जाऊन आलात? आणि मग सगळं सांगितलं. अगदी ब्रह्मदेवापासून ते अगदी लहानातल्या लहान व्यक्तीपर्यंत सांगितलं की सगळ्यांकडे मी जाऊन आलो पण कोणीही दिलं नाही. का बरं? तर प्रत्येकजण म्हणतात की ते परब्रह्म आहे, त्याच्या अंगाला जर माती आमची दिली तर आम्ही नरकात जाऊ. मग आता करा दानधर्माची तयारी सुरू. औषध काही मिळणार नाही. तेवढ्यात रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, नारदा गोकुळात गेला होतात का? नाही. तिकडे काय जायचं? तिकडे गेलं तर तुला राग आला असता ना. आणि तो काय एरिया म्हणजे आपला मराठीत एरिया असा चांगला नाही आहे. तिथं जाऊन काय करणार ना? तू ओरडली असती परत, तुला राग आला असता. नारदा तिथे जा, गोकुळामध्ये जा आणि गोपींना भेटा. कुणाचं का कोंबडं आरू द्या, उजाडू द्या हो, फक्त भगवंताला बरं होऊ द्या. जा जा झडकरी जा नारदा, जा जा झडकरी जा नारदा, जा जा झडकरी जा नारदा, झडकरी जा नारदा, जाऊनी सांगा गोपस्त्रियांना, जाऊनी सांगा गोपस्त्रियांना, दुःखी यदुराजा, दुःखी यदुराजा, जा जा झडकरी जा नारदा, जा जा झडकरी जा, जा जा झडकरी जा, जा जा झडकरी जा. पटकन जा आणि गोकुळामध्ये जा आणि गोपस्त्रियांना भेटा आणि त्यांच्याकडे औषध मागा बरं. आणि नारदही वायुवेगाने निघालेत, गोकुळामध्ये आलेत. पाहतायत तो नजारा. गोपस्त्रियांनी फेर धरला होता, गोपींनी फेर धरला होता. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळा रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. अशी गाणी चालली आहेत आणि गोपस्त्रियांनी गोपींनी फेर धरलाय. काय करत होत्या? आपली नातवंड आहेत ना, त्या नातवंडांना कान्हाचा वेश घातला होता, कान्हाचे कपडे घातले होते, कान्हाप्रमाणे सजवलं होतं. आपल्या कडेवर त्या नातवंडांना घेतलं होतं आणि त्या रास क्रीडा खेळत होत्या. रासक्रीडेचा महोत्सव साजरा करत होत्या. त्या आनंदात होत्या. प्रत्येकीला वाटत होतं की जो माझ्या कडेवर आहे ना, तो कडेवर म्हणजे तो कान्हाच आहे. आणि त्याच वेळेस मधोमध आपल्या नारद महाराजांची स्वारी गेली आणि ब्रह्मवीणेचा झणत्कार केला. नारायण नारायण. अहो तेवढे शब्दच ऐकले, नारायण नारायण. आपलं लक्ष असतं का हो कुठे काहीतरी फेर धरलेलं असतं कुठे काही, पण ते शब्दाकडे लक्ष असतं का? कोणी जरी आलं तरी आपल्याच नादात असतो, पण त्यांचं लक्ष नारायण या शब्दाकडे वेधलं गेलं. आणि सगळ्या जणी नारदांकडे आल्या आणि नारदांना विचारू लागल्या, नारदा का बरं येणं केलं? आमचा कान्हा चांगला आहे ना, आमचा कान्हा ठीक आहे ना, आमचा कृष्ण बरा आहे ना? हो सगळं ठीक आहे, त्याला काय कमी आहे? सगळं वैभव त्याच्या पायाशी लोळण घेतोय, त्याला काय कमी आहे? एवढ्या स्त्रिया त्याच्यापाशी आहेत, काहीही कमी नाही. आमची आठवण काढतो का? तो कशाला तुमची आठवण काढेल? कशाला बरं काढेल तुमची आठवण? सगळं तर आहे त्याच्याकडे. मग नारदा तुम्ही का बरं इथे आलात? आता आला का प्रश्न? मुळात वकील आहेत. त्या भगवंताच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून इथं आलो.
म्हणजे काय झालं आमच्या कानाला काय झालं, आमच्या कृष्णाला काय झालं? प्रत्येक जण व्याकुळ झाली आणि विचारू लागली, काय झालं नारदा, पटकन सांगा, काय झालं आमच्या कानाला? नारद सांगतायत की भगवंताची तब्येत बिघडली आहे, हृदयरोग झाला आहे त्यांना. मग औषधं नाही दिली का? वैद्य काही बोलावले नाहीत का? सगळं केलं पण काहीही उपयोग नाही. मग भगवंतांनी औषध सांगितलं आहे, ते औषध घ्यायला आलो आहे. कोणतं औषध? तर ज्याचं ते सांगतात, प्रेम जयाचे मजवरी त्याची पदधूळ लाविता अंगा. ज्याचं प्रेम माझ्यावर आहे त्याच्या पायाची धूळ जर मला आणून दिली ना तर मी बरा होईल. मग का बरं दिली नाही तुम्ही लगेच? तुमच्या पायाची धूळ द्यायची ना, तुम्ही तर भगवंताचे अत्यंत प्रिय. कशी देणार मी, कशी देणार? मला काय थोडीच नरकात जायचं आहे भगवंताला धूळ देऊन. मग तुमच्या रुक्मिणी आईसाहेब होत्या ना, बाकीच्या स्त्रिया होत्या, त्यांच्या पायाची धूळ द्यायची ना. अरे थांबा, द्वारका नगरीमध्ये धूळच नाही आहे. वकील आहेत ना, कसं काय भगवान बाकीच्या लोकांना कसं काय कमी लेखतील? द्वारका नगरीमध्ये हेच नाही आहे, धूळच नाही आहे. हिऱ्या माणकांचे रस्ते आहेत, धूळच नाही, त्यामुळे त्यांची धूळच नाही मिळाली पायाची. बरोबर, ते जाऊ द्या, तुम्हाला धूळ पाहिजे ना, ठीक आहे, लगेच धूळ देतो. आणि सगळ्या जणींनी पुन्हा फेर धरला आणि पुन्हा एकमेकांच्या हातामध्ये हात गुंफले आणि थै 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 नाचायला लागल्या. धुळीचे लोट सगळीकडे पसरले आणि 2 गोपी पाट्या भरल्या 2 गोपींनी आणि त्या पाट्या त्या नारदांच्या समोर आणून ठेवल्या. दुसऱ्या 2 गोपींनी पुन्हा त्या दुसऱ्या धुळीच्या पाट्या भरल्या, पुन्हा भगवंतासमोर नारदांसमोर आणून ठेवल्या. पाट्यांचा ढीग लागला आणि पुन्हा गोळा झाला आणि म्हणाला, पटकन जा आणि ही जी आमची पदधूळ आहे, पायाची माती आहे ना, पटकन जा आणि भगवंतांना देऊन या, आमच्या कानाला द्या, पटकन त्याला पटकन बरं वाटू दे. नारद महाराज म्हणतायत, एवढ्या कशाला नाचल्या तुम्ही? थोडीशी छोटीशी पुरचुंडीत बांधून दिली असती ना धूळ तरी चालली असती. आता मला थोड्या छोट्या पुरचुंडीत बांधून द्या. त्या धूळ बांधतायत पुरचुंडीत, तोपर्यंत नारदांनी काय केलं, त्या पाट्या उचलल्या आणि आपल्या अंगावर ओतून घ्यायला सुरुवात केली. एक पाटी उचलतायत, अंगावर ओतून घेत आहेत, दुसरी पाटी उचलतायत, अंगावर ओतून घेत आहेत, तिसरी पाटी उचलतायत, अंगावर ओतून घेत आहेत. या गोपी म्हणतात, नारदा, रोग भगवंताला आहे का तुम्हाला आहे? रोग भगवंतालाच आहे, पण हे तुमचं प्रेम आहे ना, ते मी अनुभवायचा प्रयत्न करतो आहे. ती पुरचुंडी घेतली आणि भगवंताकडे वायुवेगाने नारद महाराज आलेत. पुरचुंडी अजून म्हणजे महालात शिरतायत, पुरचुंडी हातातच आहे. भगवंत ताडकन उठले, दरवाजातच नारद महाराज आहेत, त्यांच्या हातातून ती पुरचुंडी हिसकावून घेतली आणि आपल्या पूर्ण अंगाला ती सोडून पूर्ण अंगाला ती माती लावू लागले. काय करताय भगवंता? माझं गोकुळ अनुभवतोय, ती गोकुळातली माती, तो त्या गोकुळाचा त्या मातीचा गंध अनुभवतोय, त्या गोपींचा गंध अनुभवतोय. काय म्हणाल्या माझ्या गोपी? अहो, त्या गोपी काय म्हणणार? मीच त्यांना म्हणालो, पाट्या पाट्या हो, माझ्या समोर पाट्या पाट्या त्यांनी धूळ आणून ठेवली. तू त्यांना सांगितलं होतंस ना की पदधूळ जर दिली तर तुम्हाला नरकात जावं लागेल. हो, सांगितलं की मी ते तर अगोदरच सांगितलं. तर ते त्या काय म्हणाल्या, या पाटीमध्ये या जेवढ्या पाट्या आहेत त्या पाटीमधला प्रत्येक धुलीकण तेवढे जन्म, त्या धुलीकणाने एवढे जन्म, जरी आम्हाला नरकात चढायला लागलं, नरकात जायला लागलं तरी चालेल, पण भगवंताला बरं वाटलं पाहिजे, आमच्या कान्हाला बरं वाटलं पाहिजे, आमच्या कृष्णाला बरं वाटलं पाहिजे. मी त्यांना म्हटलं, एवढ्या पाट्या कशाला भरून देताय? थोडीशी द्यायची ना पदधूळ, थोडीशी द्यायची. त्या म्हणतायत, हे संघटन जे आहे ते आम्ही भगवंताकडून शिकलो आहे. गोवर्धन उचलायला त्याला भारी होतं का एकट्याला? काहीही भारी नव्हतं.
त्यांनी अगोदर सगळ्यांना काठ्या लावायला लावल्या आणि नंतर करांगुली, स्वतःची करांगुली नंतर लावली. काहीही अवघड नव्हतं त्याला, कोणतंही कार्य त्याला अवघड नव्हतं, पण त्यांनी सगळ्यांना मिळून घेतलं. प्रत्येक कार्यामध्ये सगळ्यांचा समावेश करून घेतला आणि ते आम्ही त्याच्याकडून शिकलो आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्या जणींनी मिळून ही जी धूळ आहे ती दिली आहे. भगवंताच्या चेहऱ्यावर अतीव समाधान होतं. रुक्मिणी आईसाहेबसुद्धा रडायला लागल्या. त्यांचं ते प्रेमाचे ते सगळं ऐकलं आणि रुक्मिणी आईसाहेबसुद्धा रडायला लागल्या आणि त्यांनाही गोपस्त्रियांचं ते प्रेम कळालं. निर्मळ असं प्रेम, सात्विक असं प्रेम कळालं. पुढे म्हणजे जे गोपीचंदन भगवंताला जे लावलं जातं, गोपींच्या पायाची धूळ जी आहे तीच गोपीचंदन म्हणून भगवंतांनी धारण केलेली आहे. आज नामामध्ये त्या मग्न आहेत. सगळं कार्य करतायत गोकुळामध्ये, सगळं कार्य करतायत. स्वतःचं जे कर्म आहे सगळं करतायत, पण नामस्मरण सोडलं नाही आहे त्यांनी. नामस्मरण मात्र, नाम मात्र त्या भगवंताचं. कित्येक वर्ष गेली होती लोटून, पण भगवंताचं त्या कान्हाला त्या विसरल्या नव्हत्या, त्या कृष्णाला त्या विसरल्या नव्हत्या. त्याचा सदोदित असं स्मरण त्यांच्या अंतःकरणामध्ये होतं. कारण त्या म्हणतच होत्या की हा कृष्ण, हा कान्हा आमच्यामध्येच वसलेला आहे. आणि त्यामुळेच त्यांना त्यांच्या पायाची धूळ भगवंताच्या कपाळी लावण्याचं भाग्य त्यांना मिळालं आहे. आणि हेच कृष्णदयार्णव स्वामीजी आजच्या निरूपणाच्या अभंगात सांगतायत की त्रिभुवनपतिपद चिंतिसी जरी तू, काय येऊणे तू जरी मानस नारायण भजरे, मानस नारायण भजरे. घ्या आता. नारायण भजरे यण भजरे, मानस नारायण 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 भजरे. शेवट भजरे कृष्ण दयार्णव, कृष्ण दयार्णव कर्णकुटी तुझ, कृष्ण दयार्णव कर्णकुटी तुझ, हेची कथी गुजरे, हेची कथी गुजरे, मानस नारायण भजरे, मानस नारायण भजरे, मानस नारायण भजरे. झालेली कीर्तनरूपी सेवा गणरायाच्या चरणी अर्पण करून एकच मागणं मागते की जे संत तुकाराम महाराजांनी मागितलं, हेची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा, गाईन हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. अर्धा वाटा